आपल्या गुरूंना आठवण करून आपण प्रार्थना म्हणणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. 5 वेळेस नामस्मरण करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण 12व्या अध्यायातील 10 श्लोकापर्यंतचा थोडासा अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण 11, 12 आणि 13 ह्या 3 श्लोकाबद्दल थोडासा अभ्यास करणार आहोत. त्याआधी आपण श्लोक म्हणणार आहोत. आपण एकदाच म्हणणार आहोत. श्लोक 11वा. सुरुवातीला मी म्हणतो, नंतर माझ्या मागे आपण म्हणावं. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्वकर्मफलं त्यागन् ततः कुरु यतात्मवान्. आता एक एक ओळ घेऊ आपण माझ्या मागे म्हणायची. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागन् ततः कुरु यतात्मवान्. म्हणा. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागन् ततः कुरु यतात्मवान्. आता सरळ अर्थ आपण बघणार आहोत. सरळ अर्थ. भगवंत म्हणतात, जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फलाचा त्याग कर. आता ह्या ठिकाणी माझी प्राप्तिरूप योग, साधन, असमर्थ, मन, बुद्धी इत्यादींवर विजय आणि एवढंही करून सर्व कर्मांच्या फळाचा त्याग, असं आपल्याला भगवंतांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचं आपण आता थोडंसं विवेचन बघूया. मग आता साधक बनणे म्हणजे काय, साधना म्हणजे काय, याच्याबद्दल आपण थोडंसं विवेचन बघूया. जर तू साधक बनून साधन करण्यासही समर्थ नसशील, तर मन, बुद्धी इत्यादी 23
प्रकारे तत्वांचं जे शरीर बनलेलं आहे याच्या साह्याने जे कर्म करतो त्याचा त्याग कर. सावधान वंदनीय श्रोते हो, आता आपण शरीराची 23 तत्व, तसे एकूण 82 तत्व आहेत, परंतु आपण एकदम घेणार नाही आहोत. यथावकाश आपण 82 तत्व बघणार आहोत. पण आता सुरुवातीला फक्त 23 तत्वांचं आपण बघणार आहोत. त्यानंतर साधन म्हणजे काय, साधक म्हणजे काय, आणि सर्व कर्मफलाचा त्याग व शेवटी मिळणारी परमशांती याचा अर्थ काय याबद्दल आपण आता थोडंसं बघूया. सनातन धर्मानी पिंडीपासून ब्रह्मांडापर्यंत सर्व अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास कोणीही खोडून काढू शकलेलं नाही. मग आता 23 तत्व कोणते कोणते आहेत? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 म्हणजे पंचमहाभूत, इंद्रियाचे विषय, मन, बुद्धी आणि अहंकार, असे एकूण 23 तत्व आपल्या शरीराचे आहेत. सोपे आहेत. मग आता इंद्रियाचे विषय काय आहेत ते आपण बघूया. तर सुरुवातीला ज्ञानेंद्रिय, त्यामध्ये ज्यापासून आपल्याला ज्ञान मिळतं ते म्हणजे डोळे, जीभ, नाक, कान आणि त्वचा, यापासून आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं ज्ञान आपल्याला मिळतं. उदाहरणार्थ, त्वचेला जर आपण दिव्याजवळ हात लावला की त्वचा लगेच आपल्या मेंदूला आदेश पाठवते की आता तुला चटका बसणार आहे, तुला हानी होणार आहे. त्याचप्रमाणे डोळ्याचं आहे, जिभेचं आहे, नाकाचं आहे आणि कानाचं आहे. हे 5 ज्ञानेंद्रिय झाले. आता कर्म करणारे आपले 5 इंद्रिय आहेत. ते कोणते कोणते आहेत? तोंड आहे, हात आहे, पाय आहे, मूत्रमार्ग आहे आणि गुदमार्ग आहे. आता याचं सगळ्याचं कर्तव्य काय आहे हे आपल्याला माहिती आहे, ही साधी गोष्ट आहे. यानंतर आपण बनलो कशानी? तर आपण 5 भूतांनी म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत. त्यामध्ये पृथ्वी, पाणी म्हणजे आप, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा आणि आकाश म्हणजे आकाश आपल्याला माहिती आहे. मग आता हे जेव्हा समप्रमाणामध्ये असतात, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यावेळेस ते कोणतीही प्रक्रिया करत नाही. आता ती कशी प्रक्रिया करते आणि मनुष्य देहाचा जन्म कसा होतो याबद्दल सुद्धा गीतेमध्ये पुढे येणार आहे. तात्पर्य असं आहे की आपल्या शरीरामध्ये हे पंचमहाभूत समाविष्ट आहेत. यानंतर हे जे 5 इंद्रिय आहेत, त्या 5 इंद्रियांचे विषय काय आहेत ते आपण बघूया. तर ते विषय आहेत शब्द, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द तोंडाने बोलले जातात, स्पर्श त्वचेनी होतो, रूप डोळ्यांनी पाहिलं जातं, रस जिभेनी घेतला जातो आणि गंध हा नाकाने घेतला जातो. हे इंद्रियांचे विषय आहेत. असे एकूण 20 झाले आणि 3 जे आहेत ते मन, बुद्धी आणि अहंकार. याप्रमाणे आपलं शरीर जे आहे ते 23 तत्वांचं बनलेलं आहे. आता भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं की तुला साधन करायला जमत नसेल तर, मग आता साधन हा विषय असा आहे की त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. तात्पर्य असं आहे की कुठलं ना कुठलं तरी कार्य आपल्या शरीरामध्ये कळत नकळत चालूच असतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा निद्रा घेत असतो त्यावेळेस सुद्धा आपलं श्वसन, पचन वगैरे गोष्टी चालू असतात. परंतु आपण आता सध्या साधनाचा म्हणजे अध्यात्माचा विचार करत असल्यामुळे भगवंताची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या साधनांचा आपण अभ्यास करूया. त्यामध्ये नामस्मरण आहे, नित्यकर्म आहे, ध्यान आहे, धारणा आहे. आपण जे नित्य नैमित्तिक प्रापंचिक कर्म करतो तेही त्यामध्ये येतात. त्यानंतर योग करणं आणि ध्यानधारणेमध्ये आपण स्वतःवर अत्यंतरित्या विजय मिळू शकतो, ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत.
मग आता हे सगळं जर करायचं असेल तर कुठल्याही बाबतीत गीता ही सर्व क्षेत्रात लागू पडते. त्याचं कारण काय, की आपण फक्त ते दुसरीकडे वापरता आलं पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला हे वेगवेगळे निरूपणं घ्यावे लागतात, बघावे लागतात. लोकमान्य टिळक आहेत, असे खूप रामानुजम आहेत, अशा बऱ्याच संतांनी गीतेवरती खूप अभ्यास केलेला आहे. आपण त्याच्यातले एक छोटेसे अभ्यासक आहोत. मग आता साधक कसा असावा? तर साधक हा सावध असावा. सावध कसा असावा? तर जागृत असावा. पण नुसता जागृत आहे म्हणजे नेमकं काय? तर सगळ्याच्या बाबतीत त्यांनी सावध राहिलं पाहिजे. म्हणजे काय? तर कायेनी म्हणजे शरीरानी. मग आता शरीराचे आपण 23 वृत्ती बघितलेले आहेत. तर त्या ज्या शरीराचे अवयव आहेत त्याबाबत सुद्धा सावध राहिलं पाहिजे. वाचा, बोलणं, आपलं बोलणं सुद्धा मर्यादित पाहिजे आणि योग्य पाहिजे. मन, मनाने, बुद्धीने, अहंकाराने आपल्याला जागृत राहायचं आहे. कर्तव्याने, भावनेने, संभाव्य अडचणीने, ह्या प्रत्येक शब्दाचा गुह्य अर्थ आहे तो आपण विचार करायचा आहे. प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आपण हा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये कर्तव्य माझं काय आहे? आज आत्ता ताबडतोब काय कर्तव्य आहे? तर त्याचं नियोजन सुद्धा सकाळी उठल्यानंतर अंथरुणामध्येच आपण करायचंय. रात्री झोपतानाही आपलं नियोजन आपण करायचं आहे. अशा पद्धतीने जो जीवनामध्ये सावध राहतो त्याचं जीवन सुखकर होतं, यात शंका नाही. मग भूतकाळातील चांगल्या उदाहरणाने किंवा मी असं केलं आणि त्यामुळे असं झालं, काही काही आपण आपल्या मनाचा जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या भूतकाळातल्या चांगल्या आठवणी जर आपण आठवल्या तर आपल्याला खूप छान वाटतं, बरं वाटतं. आता ते का बरं वाटतं, त्यासाठी मेंदूमध्ये काय प्रक्रिया होतात ते आपण यथावकाश बघणार आहोत. भविष्यातील होणाऱ्या संभाव्य अडचणीबाबत पण मर्यादित स्वरूपात, हे कधीही विसरायचं नाही. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठेवणं. त्यानंतर युक्तीने वेळेवर भान ठेवून साधन करावे. मग आता भूतकाळाचा विचार करायचा नाही का? भविष्यकाळाचा विचार करायचा नाही का? जरूर करायचा. पण किती टक्के ठरवायचा? तो प्रत्येक व्यक्तीमध्ये तो फरक आहे. म्हणून अध्यात्माचा पहिला नियम आहे आत्मबोध. मी कोण आणि मी कसा? याबद्दलचा अभ्यास म्हणजे अध्यात्म, बाकी काही नाही. मग भूतकाळाचा विचार आपण 10 ते 15% करावा व्यक्तीनुसार. त्यानंतर वर्तमान काळाचा मात्र 70 ते 80% विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण वर्तमान काळात जो जगला तो सुखी झाला, हा साधा नियम आहे. मग तो मला असं बोलला होता, मग मी त्यावेळेस असं केलं होतं, याचा जास्त विचार करत बसायचा नाही. आणि भविष्यकाळाचा विचारच नाही करायचा का? जरूर करायचा. पण किती करायचा? 10 ते 15%, यापेक्षा जास्त विचार करायचा नाही. कारण आपण जे काही कर्तव्य करणार आहोत किंवा जे काही आपलं जीवन जाणार आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टीचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते, यात शंका नाही. उदाहरणासाठी आपण बघूया की वैमानिक ज्याप्रमाणे कॉकपिटमध्ये बसल्यानंतर त्याचं लक्ष सर्व मीटर्सकडे बारीकीने असतं. प्रेशर काय आहे, फ्युएल किती आहे, वगैरे वगैरे. आणि त्यामुळे तो सावधपणे, सजगतेने लक्ष देऊन विमान चालवतो. त्याप्रमाणे आपले आपण आपले जीवन, साधना, कुटुंब, कर्तव्य आणि चाणाक्षपणे चालवलं की मोक्ष दूर नाही. मग आता मोक्ष म्हणजे काय, याबद्दल ज्यावेळेस गीतेमध्ये उल्लेख येईल त्यावेळेस आपण ते बघूया. आता आपण साधना ह्या विषयावर बोलत आहोत. एक गोष्ट आपल्या डायरीमध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये तुम्ही लिहून ठेवा. कोणती? ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचा भविष्य काळ चांगला. पुन्हा मी सांगतो, ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचा भविष्य काळ चांगला. म्हणजे आज मला काय काम करायचं आहे,
आज माझे कर्तव्य कोणते आहेत, आज मला आनंद कसा मिळवायचा आहे, सगळं मर्यादित स्वरूपात. तर ह्या पद्धतीने जेव्हा मी वागायला लागतो त्यावेळेस सगळं सुख आणि जीवनामध्ये मी यशस्वी होतो, यात शंका नाही. जो जन्म, मृत्यू, जरा, जरा म्हणजे आजारपण, व्याधी, वार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याच्या आधी जो सावध असतो, याचा अर्थ काय? आपण मागे बघितलं, की एक कधीही विसरायचं नाही, की हा देह नष्ट होणार आहे. मग तो नष्ट होणार आहे, पण तो आपोआप नष्ट नाही होणार. भगवंतांनी सांगून ठेवलं, की 100 वर्ष आपल्याला जगायचं आहे. आपण याबद्दल मागे बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक अवयवाचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावरचा उपाय आपल्याला थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये का होईना, परंतु दररोज आपण केला पाहिजे. जसं नदीच्या मध्यभागी नदी खोल आहे, असा कुठल्याही माणसाला अंदाज असतो. त्यामुळे तो काय करतो? कमरेला भोपळ्याची सांगड घालतो. सांगड घालतो म्हणजे 2 भोपळे एकत्र बांधतो आणि त्या भोपळ्याबरोबर तो नदीमध्ये उडी मारतो. आणि त्यामुळे तो निश्चिंत असतो, की आता खोल जरी नदी असली, तरी आपल्याला काहीही अडचण नाही. आपण ती नदी पार करून जाणार आहोत. त्याचप्रमाणे आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी सावधपणा हे अत्यंत महत्वाची गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. तरुणपणी योग्य व्यायाम, आहार घेणारा म्हातारपणी निरोगी राहतो. ते केवळ साधनेचे फळ आहे. म्हणून क्षणोक्षणी साधना करावी, डोळसपणे करावी आणि आपल्या आयुष्यातला एकही क्षण अनाठायी, कुसंगत, अयोग्य गोष्टी करण्यासाठी, व्यसनासाठी घालवू नये. प्रयत्न करावा, यश आपल्याला निश्चित मिळतं. मग आता हे झाले आपले 23 तत्व. साधकपणा बघितला, साधन बघितलं. आता ह्या 23 तत्वांवर विजय कसा मिळवायचा? याच्यासाठी तर गीता आहे. मग तो जो विजय मिळवायचा आहे, त्यासाठी अगोदर ते माहिती करून घ्यायचंय कशावर विजय मिळवायचा. मग त्याप्रमाणे आपण आपले जे 23 तत्व आहेत शरीराचे, ते आपण बघितले. मग आता हे एकदम होणार आहे का? नाही. शनै शनै पृथक पृथक, हळूहळू, थोडा थोडा विजय मिळवावा. मग आता याचं उदाहरण काय आहे? तर ज्याप्रमाणे कासव आपले बाह्य अंग पाठीच्या कवचाखाली ओढून घेऊन सुरक्षित राहते, त्याचप्रमाणे आपले सर्व शरीर तत्वे भगवंताच्या सेवेमध्ये लावावी. काही विशिष्ट वेळेस लावायची. मी पुन्हा सांगतो, वारंवार सांगतो, की आपले नित्य नियमाचे कर्तव्य करून कमीत कमी 20 मिनिटं तरी आपण दररोज भगवंतासाठी देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. हाताने भजन, पायाने तीर्थयात्रा, डोळ्याने भगवंताचं दर्शन, कानाने प्रवचन, नाकाने भगवंताला ओवाळलेल्या उदबत्तीचा सुवास, धुपाचा सुगंध, तोंडाने भगवत नाम, मनाने भगवंताच्या स्वरूपाची, कर्तृत्वाची आठवण, बुद्धीने अंतःकरणपूर्वक मंत्र, स्तोत्र, गायन, अहंकार विरहित सेवा वारंवार केल्याने हळूहळू विषय वासना नाहीशा होतात. अशा प्रकारे आपण शरीराच्या 23 तत्वावर विजय मिळवू शकतो. मग कर्मफळाचाही आपण त्याग करायला शिकलं पाहिजे. आता कर्मफळाचा त्याग करायचा म्हणजे आम्ही सगळं तयार करायचं आणि आम्ही सोडून द्यायचं, असं कसं हो? मग त्याच्यासाठी निसर्गामध्ये बघा, झाडं कधी स्वतःचं फळ खाता का? नदी स्वतःचं पाणी कधी पिते का? नाही पित. आणि जो माणूस आपलं कर्तव्य करून वाटेवर ठेवतो, त्याला प्रचंड फायदा होतो, सर्वांगीण फायदा होतो. त्यामुळे कर्मफळाचाही त्याग आपण करायला शिकलं पाहिजे. मग आता त्याग कशा प्रकारे करावेत? भगवंत सांगतात. कारण ह्या दोन्ही श्लोकामध्ये म्हणजे 11 आणि 12 ह्या दोन्ही श्लोकामध्ये त्यागाचा उल्लेख आलेला आहे. तो आपण बघणार आहोत, की धर्माप्रमाणे वागून उपजीविकेसाठी, उदरनिर्वाहासाठी
आळस व अनावश्यक कामना यांचा त्याग करावा. खरंच मला गरज आहे का याचा सारासार विचार करून आपण त्या कामनांचा त्याग करावा. ईश्वर भक्तीमध्ये कामना, सांसारिक व्यतिरिक्त प्राप्तीची इच्छा आणि त्याचाही त्याग करावा. अनावश्यक मागू नये आणि आळसाचाही त्याग करावा. त्याच्यानंतर त्याग म्हणजे काय? तर वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांकडून अनावश्यक बिना मोबदला काम किंवा सेवा करून घेण्याचा जी एक सर्वसाधारण प्रवृत्ती असते ती सोडली पाहिजे. मी कोणाचेही उपकार ठेवणार नाही आणि घेतले तर उपकार ते परत दुसऱ्या माणसाला का होईना परंतु मी ते उपकार फेडून टाकेल. या पद्धतीने सगळ्यात महत्वाचं त्याग करावा लागतो. कशासाठी? तर वडीलधारी माणसे, आई-वडील, पत्नी, मुले, भावंडे यांची यथायोग्य ह्या शब्दाखाली आपण विशेष लक्ष द्या. मनोभावे सेवा करण्यात वेळ आपला घालवावा. त्यामध्ये दुर्लक्ष, असंवेदनशीलता आणि कठोरपणा यांचा जाणीवपूर्वक त्याग करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सर्वात शेवटी की जगातील सर्व कर्मे शरीर यात फळाच्या अपेक्षेचा त्याग करावा. तो कसा करावा याच्या संदर्भामध्ये आपण यथावकाश बघणार आहोत. आता आपण 12वा श्लोक घेऊया. श्लोक 12वा माझ्या मागे म्हणावा अशी माझी इच्छा आहे. सुरुवातीला मी वाचून दाखवतो एकदा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् त्यागाशांतिरनंतरम. मी एकदा म्हणतो, एक ओळ आपण माझ्या मागे म्हणा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानं विशिष्यते. म्हणा, श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् त्यागाशांतिरनंतरम. म्हणा आपण, ध्यानात् त्यागाशांतिरनंतरम. आता मी पूर्ण श्लोक म्हणतो, आपणही माझ्या मागे म्हणा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् त्यागाशांतिरनंतरम. आपण म्हणा, श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् त्यागाशांतिरनंतरम. आता 12व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात, मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. पुन्हा सांगतो, मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग करणे हे त्याहूनही श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परमशांती मिळते. आपण सगळे जे जगतो ना ते शांतीसाठी जगतो, पण मग ती शांती मिळवायची कशी याचं विवेचन जे आहे ते भगवंतांनी केलेलं आहे. जसं शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात, काही कर बाबा पण तू पास हो, म्हणजे अभ्यास कर थोडक्यात. मग हे नाही येत का, हा प्रश्न नाही येत का, मग दुसरा प्रश्न सोडव, हा नाही येत का, मग तिसरा सोडव, पण कशी तरी तू पासिंग पुरते 50% मार्क तू मिळव. याच पद्धतीने
काकुळते येऊन भगवंत आपल्याला सांगतात की बाबा हे नाही, हे नाही, हे तू कर बाबा, परंतु ज्यानी तुझं कल्याण होईल. मग त्यासाठी ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या अशा की मर्म न जाणता अभ्यास. कुठल्याही गोष्टीचं मर्म माहिती पाहिजे आपल्याला. मी आता हा अभ्यास का करतो किंवा आपण हे का ऐकता याचं मर्म आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर हे एकदा मर्म माहीत झालं की मग आपण आवडीने अभ्यास करायला लागू. त्यानंतर भगवंत म्हणतात की हा अभ्यास तुला करायला लागेल, पण तुला जर मर्माबद्दल तू अभ्यास केला नाही तर अभ्यासापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे. मग आता आपण बघणार आहोत ज्ञानाच्या कशा पायऱ्या आहेत त्या, कुठल्याही क्षेत्रातलं. सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. तर त्याप्रमाणे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आम्हाला तेही जमत नाही, अभ्यास जमत नाही, ज्ञान जमत नाही. मग ज्ञानापेक्षा परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे. मग भगवंताचं स्वरूप कसं आहे ते आपण पहिल्या 1-2 श्लोकामध्ये बघितलंय की सगुण, निर्गुण, निर्गुण अवघड आहे. मग तेही आम्हाला जमत नाही. आम्हाला ते पण जमत नाही. दररोज मंदिरात जाणं किंवा घरामध्ये पूजा करणं वेळेच्या अभावी, कारण आमच्या बरेच कर्तव्य असतात त्यामुळे. मग परमेश्वराच्या ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळाचा त्याग श्रेष्ठ आहे. आपण त्यागाबद्दल माहिती अगोदरच्या श्लोकामध्ये घेतली. त्यामुळे ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळाचा त्याग करणे हे श्रेष्ठ आहे आणि त्यागामुळे आपल्याला शांती मिळते. आता याचा जर बारीकतेने विचार केला, मग आम्ही कर्मच कशाला करायचं हो? मग त्याच्यासाठी उदाहरण कर्तव्य करायचं, वाटेवर ठेवायचं, झाडाचं उदाहरण, नदीचं उदाहरण. बरं ते जिवंत नाही का? निश्चित आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा इतर देशामध्ये अशी परिस्थिती आहे की एखादं झाड, सरळ झाड, त्यांना जर किंवा ज्याच्यामध्ये खूप लाकडं आहेत, त्या झाडाला जर वाळवायचं असेल किंवा ते निरुपयोगी करायचं असेल, तर ते लोक एकत्र येतात आणि 3 दिवस त्या झाडाला नाही नाही ते अभद्र बोलतात. तू असाच आहे, तू तसाच आहे, तुझा काय उपयोग आहे, तू मरून जा, तू हे कर, तू ते कर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 दिवसामध्ये ते झाड वाळून जातं. यामध्ये अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. तसंच जसजसं वय होतं तसतसं जर आपल्याला कोणी एखादा वाईट शब्द बोलल्यानंतर आपल्याला कसं वाईट वाटतं आणि मग आपल्याला काहीही काम करण्याची इच्छा होत नाही. म्हणून आपल्याला मर्म जाणूनच आपण बोललं पाहिजे आणि अभ्यास जो आहे तो केला पाहिजे. आता बघा, शरीराचे मर्म एकूण 107 आहेत आपल्या शरीराचे. आता आपण याचे डिटेलमध्ये जाणार नाहीयेत आपण. पण हे जे मर्म आहेत त्या मर्मावर, अर्थात हे डॉक्टर्स लोकांना निश्चित माहिती असतात, त्या मर्मावर आघात केल्याने मृत्यू होतो. इतका हा मर्माचा अभ्यास गहन आहे शारीरिक दृष्ट्या. अभ्यासाचेही अनेक मर्म आहेत. कोणता कोणता अर्थ आहे? सरल अर्थ आहे, शब्दार्थ आहे, मदितार्थ आहे, गुह्यार्थ आहे, अतिगुह्य अर्थ आहे, भावनार्थ आहे. आणि एकच जरी उदाहरण घेतलं की तू खूप शहाणा आहे, आपण जास्त नको त्यामध्ये वेळ घालवायला, तू खूप शहाणा आहे, हे मी जर एखाद्याला बोललो आणि दुसऱ्या ट्यून मध्ये बोललो तू फार शहाणा आहे, अर्थ बदलला. तशाच पद्धतीने हे गुह्य अर्थ आणि भावनार्थ याचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. पण अभ्यासाचं हे मर्म आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. अभ्यास म्हणजे एकच काम वारंवार करीत राहणे, जोपर्यंत त्यात आपल्याला पूर्ण यश प्राप्त होत नाही. उदाहरण, ज्याप्रमाणे पाणी सतत वाहून वाहून कठीण खडकालाही फोडतं, त्याचप्रमाणे वारंवार अभ्यास करून मनुष्य कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो. याचं उदाहरण आहे एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्यांनी जरी मी तुला शिकवणार नाही असं म्हटलं तरी त्यांचा मातीचा पुतळा तयार करून
एकलव्य हा ज्येष्ठ धनुर्धर झाला, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणून अभ्यास श्रेष्ठ आहे. आता भगवंत पुढे म्हणतात की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आता ज्ञान कुठलं? ज्ञानाबद्दलच्या काय पायऱ्या आहेत? तर अज्ञानाच्या वेगळ्या पायऱ्या आहेत आणि ज्ञानाच्या वेगळ्या पायऱ्या आहेत. अज्ञानाचा जेव्हा गीतेमध्ये उल्लेख येईल त्यावेळेस आपण अज्ञानाच्या पायऱ्या बघू. आता ज्ञानाच्या जो उल्लेख आलेला आहे त्यामुळे आपण ज्ञानाच्या जो पायऱ्या आहेत त्या आपण बघूया. पहिली पायरी आहे शुभेच्छा, दुसरी विचारणा, तिसरी तनुमानसा, चौथी सत्वात्पत्ती, पाचवी असनशक्ती, सहावी पदार्थ भावना आणि सातवी तुर्या. आता याचं एक एक ओळीमध्ये आपण विवेचन बघूया. शुभेच्छा म्हणजे काय? शुभेच्छा म्हणजे मनाने ठरवणं की मला आता गीतेचा अभ्यास करायचा आहे. उदाहरण आपण गीतेचंच घेऊया. मग करायचं आहे म्हणजे करायचं आहे, बस. ह्या शुभेच्छा. भगवंताची कृपा पाहिजे, त्यासाठी शरीर शुद्ध पाहिजे, त्यासाठी योगाभ्यास केला पाहिजे, त्यासाठी प्राणायाम केला पाहिजे. हे आपणा सर्वांना लागू नाही. त्याचं कारण प्रत्येकाने सावधपणे आपलं कर्म करायचं आहे, यात शंका नाही. आपण उदाहरण फक्त घेतलेलं आहे. मग ही मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये निम्म प्लॅनिंग आपलं होतं. जिंकण्याची लढाई आपण मनामध्ये निम्मी घेतली की आपण जिंकलो, की मी जिंकणार आहे. मग परिस्थिती आपोआप तयार होते. दुसरी जी पायरी आहे ज्ञानाची, ती पायरी आहे विचारणा. मग ते लहान मुलगा विचारत असतो बघा, बाबा हे काय, बाबा ते काय, बाबा ते काय, म्हणजे तो ज्ञान लालसे पोटी आपल्याला विचारतो. त्याप्रमाणे प्रश्न विचारणे. मग आता अध्यात्माचा आपण विषय घेत असल्यामुळे मन म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, वगैरे वगैरे, हा जो अध्यात्मातले जे विषय आहेत त्याचा विचार करणे. पण त्याबरोबर एक लक्षात ठेवायचं बरं, की 10 टन सोन्यामधून फक्त 10 ग्रॅम प्युअर, 10 टन मातीमधून फक्त 10 ग्रॅम प्युअर सोनं मिळतं जास्तीत जास्त. तात्पर्य असं आहे की आपल्यालाच आपला अभ्यास करून आपलाच उद्धार करायचा आहे. मग आता तनुमानसा, आता पुढची जी पायरी आहे ती तनुमानसा आहे. तनुमानसा म्हणजे काय? लहान मनाची इच्छा. मनामध्ये इच्छा झाली पाहिजे, ते मन सूक्ष्म करून. मन कसं सूक्ष्म करायचं? बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, एकाच गोष्टीकडे मन एकाग्र करायचं. मग आता हे माझं अज्ञान केव्हा संपेल? मी विचार कसा करेल? मी चिंतन कसं करेल? ही मनाची छोटी इच्छा ही ज्ञानाची तिसरी पायरी आहे. आणि सत्वात्पत्ती, सत्वात्पत्ती याचा अर्थ असा की आपण पुढे बघणार आहोत रजोगुण म्हणजे काय, तमोगुण म्हणजे काय, सत्वगुण म्हणजे काय, आणि मग जे वाईट आहे ते टाकून द्यायचंय आणि चांगला गुण जो सत्वगुण आहे तो वाढवायचा आहे. आता आता आपल्याला पुढचे जे ज्ञानाच्या पायऱ्या आहेत त्या थोड्या सूक्ष्म आहेत बरं का. त्यामध्ये असनशक्ती. मग त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा लाभ किंवा लोभ, प्रेम, आसक्ती अजिबात वाटत नाही आणि आत्मसाक्षात्कार होतो. आसक्ती विरहित आपण सर्व कर्म करतो, ही ज्ञानाची पाचवी पायरी. आणि पदार्थ भावना याचा अर्थ असा की समत्व भावना निर्माण होते, की जग हे सगळं सारखं आहे. हा उजवा, हा डावा, वगैरे वगैरे काही आपल्याला जाणवत नाही. त्याला मात्र बराच अभ्यास करावा लागतो. आणि सर्वात शेवटची ज्ञानाची पायरी आहे म्हणजे तुर्या. तुर्या म्हणजे अहम ब्रह्मास्मी. जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि मी भगवंताचं रूप आहे याची जाणीव होणं, याला तुर्या अवस्था म्हणतात. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये जड भरत हा तुर्या अवस्थेचं खूप चांगलं उदाहरण आहे. आपण आता ज्ञान कसं मिळतं त्याबद्दल थोडक्यात बघितलं. आता बघणार आहोत वरील ज्ञानापेक्षा सगुण परमेश्वराचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ सर्व कर्मफलांचा त्याग करणं आणि त्यागाने शांती मिळते. मग आता याच्यासाठी काय पाहिजे? तर याच्यासाठी आपलं ऑब्झर्वेशन बारीक पाहिजे बरं का. तुम्ही बघा, बुद्धी वाढवण्याचे जे काही अनेक मार्ग आहेत
त्यामध्ये आपली निरीक्षण शक्ती कशी आहे त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. मग त्यासाठी आता वयोपरत्वे वेगवेगळं आहे सगळं, परंतु आपण चाणाक्षपणे बघा, ज्यावेळेस एखाद्या लहान मुलाला म्हणजे विशेषतः 5-7 वर्षाच्या मुलाला त्याची आई जेव्हा वाढते, त्याला काय म्हणते, थांब हं तुला गरम गरम करून देते. मग त्याच्यावर मी आता तूप लावते बरं, आणि साखर नाही खाऊ, गुळ घे थोडासा, आणि मग ती त्या मुलाला देते. त्या मुलाला देत्यानंतर मग तिच्या लक्षात येतं की नाही, अरे हे याला तोडता येणार नाही. मग ती त्याचे बारीक बारीक तुकडे करून देते. तुकडे करून दिल्यानंतर तो मुलगा आवडीने खातो. टीव्ही किंवा मोबाईल न बघता तो बघतो जेवणाकडे, आणि अत्यंत आनंदाने तो जेवण करतो. त्यावेळेस तुम्ही त्या आईचं ऑब्झर्वेशन करा आणि त्या मुलाचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. तर आईच्या आईने तर काहीच खाल्लेलं नसतं, परंतु आईच्या चेहऱ्यावर जे सात्विक समाधान मिळतं त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात शांती. तिला अजिबात वाटत नाही असं की मला नाही मिळालं, यालाच मिळालं किंवा अजून दुसऱ्याला द्यायचं. त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तीच त्याची शांती, हे आपल्याला विसरता कामा नये. मग आता शांती म्हणजे गुपचूप बसून राहणे का? आता आपण शांतीकडे चाललो. मग त्या शांती म्हणजे गुपचूप बसून राहणे का? मग आहे काय नेमकी शांती? शांत बसून राहिलेल्या मनुष्याच्या मनातही अनेक विचारांचे काहूर माजलेले असते. हेही होऊ शकते. जसं तू हा उपाय करून बघ, तो उपाय करून बघ, त्याप्रमाणे आपण शांती मिळवण्याचे अनेक उपाय करतो, आणि त्यामध्ये एक एक छोटे छोटे उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. की एखादा माणूस शांत बसलाय, तर मग त्याच्या मनामध्ये काहूर, विचारांचं काहूर नाही का? निश्चित असतं. मग काय करायचं? कुणी म्हणतो नुसतं मौन ठेवा, मौनाने शांती मिळेल. बघायचा प्रयत्न करून आपल्याला. शंकर भगवानांनी पार्वतीला ध्यानाच्या 1000 पद्धती सांगितलेल्या आहेत. तसं शांती मला कशी मिळेल हा स्वतःचा अभ्यास करून आपण ठरवायचं आहे. मग आता शांती म्हणजे काय नेमकं? तर आपल्या शरीरातील कोणत्याही इंद्रियाच्या उपद्रवाचा परिणाम मनावर व बुद्धीवर होऊ न देणे, याला शांती असं म्हणतात. परत एकदा सांगतो मी. आपल्या शरीरातील कोणत्याही इंद्रियाच्या, आता आपण इंद्रिय बघितलेत सगळे, सुरुवातीला 23 तरी बघितलेत आपण. इंद्रियाच्या उपद्रवाचा परिणाम आपल्या मनावर व बुद्धीवर न होणे, याला शांती म्हणतात. हे सोपं आहे का? शक्य आहे, प्रयत्न करावा लागेल एवढंच. दुसरी गोष्ट, अंतःकरणामध्ये राग, द्वेष, ईर्ष्या, प्रत्येक गोष्टीचे अर्थ वेगवेगळे आहेत. मराठी भाषा म्हणजे वाघणीचं दूध आहे. राग वेगळा, द्वेष वेगळा, ईर्ष्या वेगळी, इत्यादी गोष्टी नसणं, यास शांती म्हणतात. शांती कुठे असते हो? शांती असते अंतर्मनामध्ये. मनुष्याने स्वतःला ओळखण्याची ताकद, आनंद घेण्याची ताकद शांतीमध्ये आहे. निश्चल राहण्याची ताकद शांतीमध्ये आहे. समाधानी राहण्याची ताकद शांतीमध्ये आहे. विशेषतः आपल्या मुलीचं लग्न केल्यानंतर त्या वडिलांच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही, त्यांना एक प्रकारची कृतकृत्यता जाणवते, आणि मग ते शांत बसतात. एक 5-10 मिनिटच बसतात, परंतु त्यावेळेस ते आपण बारीक निरीक्षण केलं पाहिजे की यांना आता शांती मिळाली, की सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. ती शांती ही जास्त वेळ टिकते का? अजिबात नाही. हे विचार आपण मनातून सोडून द्यायचे की सुख कायम नाही, दुःख कायम नाही, ईर्ष्या कायम नाही, किंवा द्वेष कायम नाही. म्हणून आपण कोणाजवळ जास्त राहायचं? आपण चांगल्या गोष्टीजवळ जास्त राहायचं, सुखाजवळ चांगलं राहायचं. मग आता कृतकृत्य, आनंदी, समाधानी, सहनशील, अपेक्षा विरहित, परिपूर्णतेने मन भरते, आकांक्षा विरहित मन म्हणजे शांती. आता त्यागानेच शांती मिळते. जगज्जेता सिकंदरची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांनी भारतामध्ये ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्याला कोणीतरी सांगितले की एका साधूकडे
मोक्ष आहे वगैरे वगैरे. तो गेला त्या ठिकाणी, मग तिथे तो साधू बसलेला होता. सिकंदर म्हटला, "हे मला तुझ्याकडची शांती दे किंवा समाधान दे." तो आपला त्याच्याकडेच बघत राहिला नुसता. सिकंदर म्हणे, "मी हे जिंकलं, ते जिंकलं, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तेवढे पैसे आहेत." मग त्या साधूने त्याला विचारलं, "तू काय करणार आहे सगळ्या पैशाचं?" "काही नाही," म्हणे, "मी शांत बसणार आहे, मस्त सुखी होणार आहे." तो म्हटला, "मी आता काय करतोय? हे सगळं जे वाढवलं आहे तू, त्याने तुला शांती मिळणार आहे का? याचा अर्थ आपण सिकंदरही व्हायचं नाही आणि आपण तो साधूही व्हायचं नाही. कारण आपण प्रापंचिक माणसं आहोत. प्रापंचिक माणसं हे सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ आहेत हे विसरायचं नाही. वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि ब्रह्मचर्य आश्रम सगळ्यात श्रेष्ठ जो आहे तो गृहस्थाश्रम, असं शंकराचार्यांनी सांगितलंय. तात्पर्य असं आहे की आपणाला सुखी, समाधानी, आनंदी होण्यासाठी आपला स्वतःचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण 13वा श्लोक बघणार आहोत. एकदा मी वाचतो, आपण ऐका. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. माझ्या मागे म्हणा. अगोदर मी म्हणतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. म्हणा आता एक ओळ. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. दुसरं. निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. म्हणा. निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. आपण म्हणा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. या ठिकाणी भगवंतानी आपल्याला तुम्ही कसे व्हावेत, कारण मी तसं आहे म्हणून तुम्ही व्हावं तसं. आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना, ह्या पद्धतीने भगवंत आपल्याला म्हणतात. बी मध्ये थांबलो आपण, त्यामुळे बिघडणं हा शब्द नाही. या महत्वाच्या श्लोकामध्ये 13वा श्लोक आपला आहे हा. या महत्वाच्या श्लोकामध्ये भक्त, कोणता भक्त मला प्रिय आहे याचे गुणधर्म भगवंत आपल्याला सांगतात. ज्याप्रमाणे राजाला, मंत्र्याला, कुटुंब प्रमुखाला, ऑफिसमधील साहेबांना किंवा मॅनेजरला समाधानी आणि संतुष्ट करण्यासाठी सगळे प्रजाजन, अधिकारी, कुटुंबातील सगळे जण, कर्मचारी नेहमी कळत न कळत प्रयत्न करत असतात. करतो का नाही आपण? नीट स्वतःचा अभ्यास करायचा. ए बाबा तू म्हणशील ते, माझं काही नाही तसं. आता भगवंत या ठिकाणी तू असं कर तसं कर सांगताना हा माणूस मला प्रिय आहे. उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर जो ऑफिसमध्ये वेळेवर येतो, मी सांगितलेलं काम तो व्यवस्थित करतो आणि मी सांगितलेले जर 2 कामं असतील तर तो 3 कामं करतो. तो उशिरातून ऑफिसला बाहेर पडतो. असं सगळीकडे लागू आहे बरं का. पत्नीच्या मनात काय आहे आणि पतीच्या मनात काय आहे हे दोघांनी एकमेकाला ओळखलं पाहिजे. मग आपल्या पतीला, आणि हे होतं कळत नकळत होतं सगळ्यांच्या, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संसारामध्ये ह्या गोष्टी होतातच.
मग आमच्या यांना ही भाजी आवडते, आमच्या यांना हे आवडतं, असं पत्नी सारखा विचार करत असते आणि पतीनेही तसा विचार करावा असं अपेक्षित आहे. आणि मग ते केल्यानंतर काय होतं, की हां, 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 बरं वाटतं, बरं मला आनंद वाटला बरं का. माझ्या मनासारखी भाजी केली आणि माझ्या मनामध्ये जे ठिकाण होतं, की ज्या ठिकाणाला मला माझ्या नवऱ्याने फिरायला घेऊन जावं आणि अचानक सरप्राईज म्हणून नवऱ्याने जर बायकोला फिरायला घेऊन गेलं, तर तिला कसा आनंद होतो. तशाप्रमाणे भगवंतांनी सांगितलंय, की "बाबा रे, मला हे खालील भक्त प्रिय आहेत." आता इथून पुढचे जे सगळे श्लोक आहेत, साधारण 14 ते 20 श्लोक हे भगवंतांनी आपल्यामध्ये कोणते गुण आवश्यक आहे, याचा विस्ताराने उल्लेख केलेला आहे. तू असा-असा पाहिजे, असा-असा पाहिजे. मग आता आपण कोड ऑफ कंडक्ट म्हणतो आपण. आता कोड ऑफ कंडक्ट बद्दल जर बोलायचं ठरलं, तर सूक्ष्मतेने विचार केल्यानंतर आपण जीवनभर कोड ऑफ कंडक्ट वापरत असतो. लहानपणी जन्मल्यानंतर आई, आजी आपल्या मुलाची काय काळजी घेते, नवीन बाळाची काय काळजी घेते, तो एक वेगळा कोड ऑफ कंडक्ट आहे. आई बाळाच्या आईसाठी कशा पद्धतीने ती तिला खाऊ घालते, न्हाऊ घालते, माखू घालते वगैरे, वगैरे. आपण बारीक ऑब्झर्वेशन करा. तो एक कोड ऑफ कंडक्ट आहे. त्यानंतर आपण शाळेत गेल्यानंतर, मोठे झाल्यानंतर, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तो कोड ऑफ कंडक्ट आहे. मग नेहमी भगवंताने मी मागे बोललो होतो आपल्याला, की छापा आणि काटा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही बरोबरच आहे. आपण काय करायचं, पॉझिटिव्ह काय आहे? चांगलं कोणतं आहे? ते मला उपयोगी पडणार आहे का? आणि पॉझिटिव्ह नेहमी चांगलंच उपयोगीच पडतं. नीती मला उपयोगी पडेल. तर त्या पद्धतीचे कोड ऑफ कंडक्ट शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाला पाळावे लागतात आणि ते कोड ऑफ कंडक्ट बदलत असतात. त्याचा बारीक आपण अभ्यास केला पाहिजे. मग तो करताना एकांतपणे करा, एकत्रीकरण करून करा आणि मग त्याच्यामध्ये सॉर्ट मध्ये आपल्याला माहिती असेल, की बाबा माझी ताकद काय आहे? मला माझ्या दोष काय आहेत? माझे गुण काय आहेत? मला अपॉर्च्युनिटी कुठल्या आहेत? मला अडचणी कुठल्या आहेत? आपण पेपरवर घ्यायचं मस्तपैकी आणि मग ते प्रत्येकाचं वेगवेगळं घ्यायचं. माझं काय आहे? माझ्यामध्ये काय ताकद आहे? माझ्यामध्ये काय दोष आहेत? मला कुठल्या अपॉर्च्युनिटी आहे आणि त्या अपॉर्च्युनिटी फुलफिल करण्यासाठी मला काय अडचण आहे? करून बघा. आपण मागे बघितलंय करके देखो. मग झालं माझं, मग पत्नीचं, मग मुलाचं, मग मुलीचं, मग सुनेचं, मग नातवाचं, मग नातीचं. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण स्वचा अभ्यास करायला लागू, त्यावेळेस कोणाला काय-काय आवडतं हा टायटल. मग प्रत्येकाची मतभिन्नता म्हणजे मनभिन्नता असते आणि मग त्याप्रमाणे हे एक परमेश्वराचं स्वरूप आहे म्हणून आपण ती माहिती करून घ्यायची आहे. इन्फॉर्मेशन आपण घ्यायची आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला वागणं जरा सुलभ होतं. हे विसरता कामा नये. मग आता भगवंत सांगतात. काय सांगतायत भगवंत? मी कशाने संतुष्ट होईल? तर त्यामुळे सर्वांचेच तुमचे आमचे सगळ्यांचे काम जे आहे ते सोपं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मग राजाही खुश, प्रजाही खुश, कुटुंबजन खुश, सगळेच खुश, साहेब खुश, कर्मचारी खुश. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं, आता हे जो पुरुष तुम्ही आम्ही सर्व सर्व भूतांच्या ठिकाणी 84 लक्ष योनीतील मनुष्य प्राणी, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती इत्यादींच्या बाबतीत द्वेष भावना बाळगत नाही. प्रयत्न करायचा आहे आपल्याला, एकदम नाही होणार, मान्य आहे. परंतु झाडालाही भावना असतात हे आपण बघितलं. त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये म्हणजे भगवंत सांगतात, कोणता भक्त मला प्रिय आहे? जो द्वेष भावना बाळगत नाही. त्यानंतर निस्वार्थ भावनेने निरंतर प्रेम करतो. दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा न करता बरं का. हेही महत्वाचं आहे. तू तेरा काम कर म्हणजे खारीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, की तिची मर्यादा किती होती. तरी सुद्धा ती छोटीशी तिच्या शेपटीमध्ये जी वाळू होती, ती वाळू रामायणामध्ये तिने त्या पुलाला जॉइंटसाठी त्याचा उपयोग केला त्या वाळूचा. त्याच पद्धतीने
कोणी आपल्याशी कसंही वागलं तरी आपण त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर तो यशस्वी होतो आणि समोरचा माणूस सुद्धा चांगलं वागायला लागतो. त्यानंतर अत्यंत दयाळू, नंतर गर्व, अहंकार न करता जो वागतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता गर्व किंवा अहंकार म्हटले की आपण दुर्योधन आठवायचा, रावण आठवायचा, की बेटा तुझ्यापेक्षा खूप भारी लोक आहेत बरं का ह्या जगामध्ये. आणि समाधान कशात मानायचं? तर आपल्यापेक्षाही कमी विचार करणारे किंवा कमी अभ्यास करणारे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सुख मिळतं आणि जायचंय मात्र आपल्याला मोठ्या गोष्टीकडे, हेही विसरता आपल्याला कामा नये. जो व्यक्ती सुख प्राप्त झाले असता खूप आनंदी आणि दुःख प्राप्त झाले असता खूप निराश, हताश, कर्तव्यहीन होत नाही, तो भक्त परमेश्वराला आवडतो. काय म्हटलंय? की जो व्यक्ती सुख प्राप्त झाले असता खूपच आनंदी, आनंदी व्हायचंच नाही का? नाही. मर्यादा हा शब्द, संयम हा शब्द, श्रद्धा हा शब्द, सबुरी हा शब्द, हे सगळे आपल्या सारखे हृदयामध्ये आपण वारंवार त्यांचा उल्लेख केला पाहिजे. मग तो अपराध करणाऱ्याला क्षमा करतो. प्रत्येक ठिकाणी सारासार विचार, शास्त्राप्रमाणे, चाणाक्षपणे, हुशारीने, मर्यादेचे सूक्ष्मपणे मनन, चिंतन आणि सावधपणे करतो. नेहमी आपल्याला आपण बघितलंय सुरुवातीला, की ती मर्यादा किती आहे, त्याचं सुद्धा मनन चिंतन करायला पाहिजे, की हे केलं नाही तर काय होईल? ते केलं तर काय होईल? ह्या पद्धतीने आपण साधक-बाधक विचार करून त्यानंतर काय बघायचं आहे हो? कोणते पॅरामीटर्स आहेत? आपण गाडी चालवताना बघतो. रस्त्यावर गर्दी आहे का? खड्डा आलाय का? ट्रॅफिक आहे का? का ट्रॅफिक नाहीये? त्याचं स्पीड लिमिट काय आहे? हे सगळं आपण बघतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रगतीचं सुद्धा आपला काळ, वेळ, क्षमता, भविष्यातील संभाव्य अडचणी याचा मर्यादेत विचार करतो. तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. मर्यादा हा शब्द आपण नेहमी लक्षात ठेवायचा आहे, कारण मी मागे बोललो, की रुद्राध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की मला सगळं काही आपण भगवंताकडे मागितलंय, पण मर्यादित दे. मला वारा मर्यादित दे. मला अग्नी मर्यादित दे. मला पैसा मर्यादित दे. अति तेथे माती, हे कधीही विसरता कामा नये. आणि त्याप्रमाणे पुढील आपल्या 12व्या अध्यायातील पुढील 14, 15, 16, 17, 18, 19 हे श्लोक झाल्यानंतर आपला अध्याय पूर्ण होईल. आणि ह्या श्लोकामध्ये भगवंताने कसे वागावे, कोणते कोणते गुण आपल्यामध्ये असावेत, कुठला विचार करावा, भावनांचे किती स्थान आहे, इत्यादी बाबत आपल्याला जीवनकलेचे मार्गदर्शन भगवंतांनी केलेले आहे. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊया आणि त्यासाठी दाते पंचांग हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे त्याचं. दाते पंचांग का बरं? तर दाते पंचांगामध्ये काय नाही, सगळं काही आहे. म्हणजे काय? फक्त ते आपण बघितलं पाहिजे. ते कसं बघायचं? ते आपण शिकू यथावकाश. वार आहे, तिथी आहे, नक्षत्र आहे, करण आहे, योग आहे, दिवाकरण आहे, रात्रीकरण आहे आणि चंद्र कोणत्या राशीत आहे, याचा सगळा अभ्यास जो आहे तो पंचांगात केलेला आहे. पंचांगामध्ये लिहिलंय की पृथ्वी केव्हा नष्ट पावणार आहे, कोणतं युग चालू आहे, कलियुगाचे किती वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि किती वर्ष शिल्लक आहेत, हे सगळं पंचांगामध्ये दिलेलं आहे. कोणत्या मुहूर्तावर काय करावं, हे सुद्धा सगळं दिलेलं आहे. आणि हे याच्या संदर्भामध्ये असं आहे, की एक माणूस होता आणि तो खूप भावनाशील होता बरं का. तर त्याची आई गेली. आई गेल्यानंतर त्याचं जे फ्रस्ट्रेशन होतं, ते त्याला काही महिने त्रास व्हायला लागला त्याला. आणि मग तो आजारी पडायची वेळ आली हो. मग त्यासाठी आपण त्याला मी
म्हणजे त्याला आपण असं बोललो, की "बाबा रे, तू पंचांग बघ." म्हणजे पंचांगाचा आणि माझी आई जाण्याचा काय संबंध आहे? तर आपण भावनेवर कंट्रोल कसं ठेवावं, हे सुद्धा पंचांगामध्ये दिलेलं आहे. फक्त आपली दृष्टी तशी पाहिजे. मग अरे, शास्त्रामध्ये सगळं दिलंय. तुम्ही 10व्या दिवशी काय करावं? म्हणजे व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर 11व्या दिवशी काय करावं? 12व्या दिवशी काय करावं? 13व्या दिवशी काय करावं? आणि 14व्या दिवशी देवाच्या दर्शनाला जावं, कुंकू लावून मारुतीच्या दर्शनाला जावं. ही आपली सनातन परंपरा सांगते. त्याचं कारण काय? त्याचं कारण हे, की तो जो दुःखाचा संपूर्ण समुद्र आहे, तो हळू-हळू आटला जातो. मग 10 दिवसामध्ये त्यांनी घराच्या बाहेर पडू नये वगैरे, वगैरे भरपूर नियम आहेत. आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण घ्यावं. त्यात वाद नाही काही. पण परिस्थितीनुसारच आपल्याला साधक-बाधक वागायचंच आहे. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवायचं की जगी भावने हुनिया कर्तव्य थोर जाणा. हे जो आपण लक्षात ठेवलं, तर आपल्याला निश्चितपणे आपण आनंदी जगू शकू. आज आपण 11, 12, 13 श्लोक बघितलेले आहेत. पुढील श्लोकामध्ये मी पुन्हा सांगतो, की पुढील श्लोकामध्ये माझ्यामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून मी भगवंताला प्रिय होईल किंवा भगवंताकडून माझी काय अपेक्षा आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती होईल. आणि म्हणून पुढील प्रत्येक श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितले आहे, की तो भक्त मला प्रिय आहे, ज्याचे गुणधर्म हे आहेत. जो असा वागतो, जो शास्त्राने वागतो, जो भावनांना मर्यादित स्वरूपामध्ये योग्य असा त्यांचा वापर करतो. रामकृष्ण हरी. आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं प्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुम्. हरि ओम तत्सत. इदन्न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. राम कृष्ण हरी.